चार्जर संघामध्ये मात्र पाहायला मिळाले आणि आज मात्र आपण पाहतोय त्यांच्या समवेत जर पाहिलं तरी एक यंगस्टर आपल्याला पाहायला मिळतोय साहिल प्रथम आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर साहिल येईल पहिला चेंडू पडेल संदीप साठी इथे मात्र चेंडूला सोडला जातोय जरूर हा नक्कीच खराब चेंडू आहे अवांतर चेंडूने सुरुवात करतोय साहिल खर्चिक गोलंदाजी पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी दर्शवत असताना हवेचा रोग आज खूप मोठ्या प्रमाणावर आहे ज्या पद्धतीने पाहिलं कालच्या दिवसात थोडीशी हवा कमी होती कालच्या दिवसात मात्र फ्लॅग देखील लावले गेले मुंबई इंडियन्स याची मात्र फ्लॅग ब्लूज फ्लॅग आपण पाहतोय इथे मात्र हलक्या हाताने कट केला चेंडू शॉर्ट टर्नमॅन रिजनला क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय आणि एक धाव मात्र अंकित केली जाते दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मिस्टर प्रथम आपल्याला पाहायला मिळतोय नक्कीच ओमकार संघाचा कोण विसरेल तो कैलास आणि त्याचा चिरंजीव आपल्याला पाहायला मिळतोय खूप चांगला बॅटर आज मात्र चिरंजीव त्यांचा पाहायला मिळतोय प्रथम यांकडून काय फलंदाजी केली जाईल कारण की नक्कीच नवं रोपटं आपल्याला पाहायला मिळतंय हो हलक्या हाताने कट केलाय चेंडूला जर पाहिलं तर पॉइंट रिजन मध्ये खेळला जातोय चेंडू अडवतोय तोपर्यंत सिंगल रन्स या सिंगल रन्सने धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 3 धावा आल्या 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय पहिला चेंडू वाईट फेकला होता खराब चेंडू अवांतर आणि तदनंतर दोनही चेंडूवर 2-2 धावा एक धावा आपल्याला पाहायला मिळते एकूण जर पाहिलं तर 3 धावा स्कोरबोर्डवर आहेत संदीपचा हा फटका मिस झाला इथे मात्र चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि गडी बाद होतोय इथे मात्र सुरेख झेल त्या ठिकाणी नितीनच्या माध्यमातून यंगस्टर आहे नितीन लोखंडे अपेक्षा होती त्यांच्याकडून चांगली फिल्डिंग करा म्हणून आणि तीच फिल्डिंग दर्शवत आहे थोडस नाराज करतायत संदीप ज्या पद्धतीने आज खेळायचं होतं ऑनसाइड रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर आला बॅटचा फेस ओपर करताना कुठेतरी चुकले गेले मिस टाइम झाला आणि एक सोपा झेल देऊन बसले तर इथे मात्र गडी बाद होतोय पहिला गडी बाद होतोय संदीपच्या नावाने आणि धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावली जाईल 3 या आकड्यावर येस अनंत आपल्याला पाहायला मिळतील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अपेक्षा तर अनंताकडून देखील असेल ब्लू स्टार संघाकडे कारण की संदीप बाद झाला त्याच्यानंतर जिम्मेदारीचं रोपटं नक्कीच लावावं लागेल या ठिकाणी जिम्मेदारी घ्यावी लागेल आणि जर पाहिलं तर क्षमता आहे अनंताकडे एक चांगला बॅटर या मैदानावर बरीचशी वर्ष झाली प्रॅक्टिस करत असतात नक्कीच मोहितने दर्शवलं होतं आज मात्र ही प्रॅक्टिस कुठेतरी कामाला येईल की काय हो हलक्या हाताने पंच केलाय चेंडूला पुण्याचे एकदा चेंडू जर पाहिला तर नितीनकडे जातोय चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि तदनंतर पाहिलं तर सिंगल रन्स पहिलं षटक मार्गास्त आहे पहा वाईट चेंडू फेकला होता पहिल्या चेंडूवर तदनंतर जो कमबॅक केला गेलाय चांगली गोलंदाजी आतापर्यंत चांगली लेंथ लाईन जो विकेट नक्कीच घेतला गेला तदनंतर थोडंसं प्रेशर क्रिएट झालं फलंदाजी करणाऱ्या संघावर इथे मात्र पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू आहे फॉलोअर थ्रू मध्ये मात्र चेंडू अडवला जातोय आणि चेंडूचा खेळ जर पाहिलं तर 5 चेंडू आतापर्यंत फेकून झाले आहेत 5 चेंडूवर धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ती म्हणजे 4 धावा अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे आपण पाहतायत नक्कीच पवनसुत क्रीडा मंडळ नवली आयोजित ही टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते चांगला चेंडू खोदून काढला इथे मात्र ऑन साइड रिजन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतोय एक धाव तर कंप्लीट केलाय बस एकच धावावर या ठिकाणी थांबवावं लागेल कारण की फेकी चांगली होती षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय एक षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 5 या आकड्यावर पोहोचली जाते या ऐकूया सुमधुर संगीत आणि पुन्हा या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज
सुनील गुप्ता पाहायला मिळेल, बघूया. अपेक्षा आहेत ह्याकडून देखील चांगलं षटक हाताळलं पहिलं. आता मात्र फटका चांगला आहे, प्रथमच्या बॅट मधून क्लिअर होईल षटकार. क्या बात आहे, नक्कीच नाव घेतलं होतं. एक यंगस्टर आहे, यंगस्टर करून दमदार सुरुवात होताना. तर पहा, प्रथमने पहिला चान्स घेतलाय मोठा फटका मारण्यासाठी आणि सक्सेसफुल होतोय. दुसरा चेंडू असेल, हा देखील चेंडू उडवलाय. क्या बात आहे, बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतोय. जबरदस्त प्रहार, लांबवरचा षटकार प्रथमच्या बॅट मधून येतो षटकार. दोन चेंडूवर 2 षटकार, धावांची संख्या पाहिली तर इथे मात्र 17 धावा स्कोरबोर्ड वर. पहा, पहिलं षटक कुठेतरी चांगलं हाताळलं होतं मिस्टर साहिल यांनी, फक्त आणि फक्त 5 धावा दिल्या होत्या. तदनंतर गोलंदाज सुनील गुप्ता येतोय आणि सुनीलच्या या गोलंदाजीचा पाहुणचार केला जातोय. खूप मोठ्या प्रमाणावर फटके मारले जात आहेत. 2 षटकार आलेत. या ओव्हर मधला हा तिसरा षटकार असेल का? ओहो, आता मात्र थोडासा खाली चेंडू राहिलाय. 1 धाव तर कंप्लीट केली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न असणार आहे. 2 धावा देखील सहजरित्याने कंप्लीट करतायत. 2च धाव या ठिकाणी नक्कीच मिळतील, कारण की पैकी चांगली आहे. आणि 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 19 धावा आतापर्यंत जमवले जात आहेत. 2 संघ ज्या पद्धतीने खेळतायत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत, दोन्ही संघ हे परिचयाचे संघ आहेत. एक आंबेडकर आळीतील संघ. ओहो, क्या बात है, जबरदस्त एक पाऊल पुढे केला आणि तदनंतर जबरदस्त प्रहार, चेंडूवर 6 धावा. विजय 2 षटकार जर पाहिले काऊ कॉर्नर रिजन मध्ये जबरदस्त रीतीने मारले गेले आणि तदनंतर पाहिलं तर ऑन साइड रिजनला जबरदस्त पद्धतीने खेचून काढलाय षटकार. तर पुढचा चेंडू असेल, हा देखील सरळ खेळतोय, मात्र मिस टाइम झालाय. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक इथे मात्र चेंडूला व्यवस्थित रीतीने पकडतोय आणि गडीचं होईल पतन. खूप चांगला फटकेबाजी, 3 षटकार लगावले प्रथमच्या बॅट मधून. जर पाहिलं तर जे योगदान द्यायला हवं होतं हे प्रत्येक जर बॅटर आपण पाहतोय जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये येतं तेव्हा मात्र एक विचार केला जातोय की एका बॅटरने जर 20 रन्स बनवल्या कमी चेंडूमध्ये तर येणारे 6 षटक आहेत, 6 षटकामध्ये 100 देखील धावा बनवू शकतायत. ही फ्रंट लाईन म्हणजे गोलंदाजीचा आणि फलंदाजीचा विवरण केलं जातंय. तसंच मात्र पाहिलं तर प्रत्येक गोलंदाजाने इकॉनॉमी गोलंदाजीने जर 5 धावा दिल्या तर कमीत कमी धावांचा डोंगर देखील रचू शकते. हे मात्र आपण पाहतोय. धावसंख्येचा विचार केला तर 25 धावा आतापर्यंत 3 षटकाराच्या माध्यमातून आपण ही धावसंख्या उभारलेली पाहायला मिळते. पुन्हा एकदा आता मात्र खडे खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चेंडू थोडासा खाली राहतोय. ओव्हरची होईल समाप्ती. 2 षटक कंप्लीट झालेत. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 25 धावा. तर नक्कीच 25 धावा स्कोरबोर्डवर झाल्यात. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालंय. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन हटवलं जाईल. इथे मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुढे एकदा साहिल सज्ज होईल ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं खूप चांगल्या पद्धतीने. फक्त आणि फक्त 5 धावा
आणि विरोधात जर पाहिलं तर संदीपचं विकेट देखील मिळवला होता. तर बघतोय आपण पुढे एकदा अनंत असेल साईकवर. ओहो फटका तर चांगला आहे. इथे मात्र लाफ्ट केला आहे चेंडूला. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या रिजन मध्ये वाईडिश लॉंग ऑफ रिजन आपण पाहतोय त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण आहे. चेंडूला अडवतोय. सिंगल रन्स मिळेल. एकेरी धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 26 धावा येत आहेत. मात्र बनवणं खूप गरजेचं आहे. ज्या पद्धतीने प्रथमने फलंदाजी केलंय आतापर्यंत तशा पद्धतीची फलंदाजी करणे. स्ट्रेट बॅट केलंय. इथे मात्र चेंडू क्या बात आहे. अफलातून चांगली क्षेत्ररक्षण या ठिकाणी मी पाहिन म्हणेन तर नक्कीच रुपेशच्या माध्यमातून चांगली क्षेत्ररक्षण केलं जात आहे. शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि तदनंतर चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ढकलून दिला. अशी मात्र अशा पद्धतीची कामगिरी केली जाते. कुठेतरी धावा वाचवल्या जात आहेत. थोडस एक पाऊल पुढे आले होते. इथे मात्र वळून मारण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू निघून जात आहे डीप फाईन लेग मध्ये. इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र स्कोरबोर्डवर लागले जातील 30 धावा. 30 धावा आतापर्यंत जमवल्या जात आहेत. चेंडूचा खेळ झालाय 3. ही स्पर्धा आपण पाहतोय पवनसुत नवलीच्या या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त रीतीने कालच्या दिवसाची सुरुवात झाली आणि शेवटचा दिवस जर पाहिला तर ग्रँड फिनाले म्हणून संडे आपण पाहणार आहोत. फंडे करणार आहोत या ठिकाणी. आणि इथे मात्र थोडस फंडे करतोय साहिल. ज्या पद्धतीने गोलंदाजी आतापर्यंत हाताळले. 4 चेंडूवर फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. या आधी देखील 5 धावा खर्च केल्या होत्या. असा इकॉनॉमी गोलंदाज म्हणून साहिलला पाहिलं जात आहे. ओपनिंग गोलंदाज जर पाहिलं तर आई गवराईच्या या संघामधून. फटका तर चांगला आहे. चेंडू किती लांब गेलाय नाही. इथे मात्र पाहतोय प्रयत्न केले नाही अजय आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर रुपेश होता. आणि प्रयत्न जर असते तर काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं नाही. अन्यथा इथे मात्र चित्र वेगळं पाहायला मिळतंय. चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स सीमारेषे पार चौकार. 4 धावा या ठिकाणी नक्कीच जमवत आहेत. 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 34 धावा. आता मात्र वेगाने धावा येताना पाहायला मिळतील. साहिलच्या विरोधात देखील मोठा फटका या ठिकाणी. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. ओहो चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक आणि चेंडू निघून जातोय. इथे मात्र मिळतील धावा नक्कीच 6. जबरदस्त प्रहार. तर या 6 धावांच्या माध्यमातून धावसंख्या जर पाहिली तर 40 धावा स्कोरबोर्ड झाल्यात. खूप वेगाने धावा आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकाचा जर विचार केला तर एकूण 6 चेंडूमध्ये 15 धावा खर्च केल्या गेल्या. आपला स्पेल पूर्ण करत असताना साहिल पाहतोय आपण ज्याने 2 षटक हाताळले. 2 षटकामध्ये तब्बल 20 धावा खर्च करताना 10च्या सरासरीने षटक हाताळलं गेलं. आता मात्र आपण पाहतोय 40 धावा स्कोरबोर्डवर आहेत. 3 षटक कंप्लीट झाले आहेत. अजूनही 18 चेंडूचा खेळ शेष आहे. 18 चेंडू मध्ये 40 बनवले आहेत आणि आणखीन जर 40 आल्या तर नक्कीच 80 धावापर्यंत जमवू शकतायत. एक टार्गेट म्हणतोय. मात्र बघूया ज्या पद्धतीने गोलंदाजी मार्कवर रुपेश आलाय. अमित आलाय. यस अमित आपल्याला पाहायला मिळतोय. तर अमित येतोय गोलंदाजी मार्कवर. बघूया ज्याने एक चांगला झेल टिपला होता. चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. नक्कीच पाहायला मिळालं आपल्याला. ओहो हा चेंडू खराब आहे. लाईन थोडीशी बदलावी लागेल. टप्पा थोडासा आतमध्ये घ्यावा लागेल. नक्कीच ज्या पद्धतीने पाहायला मिळतंय क्रीजच्या थोडासा बाजूने चेंडू पाहायला मिळाला आणि तेच कारण बनलं व्हाईटसाठी अवांतर धाव आली. या अवांतर धावेने धावसंख्या 41. 41 धावा आतापर्यंत जमवले जात आहेत. पुन्हा एकदा सज्ज असेल मिस्टर अमित. अनंता मात्र थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न आहे. इथे मात्र बॅटला बॉल लागत नाहीये आणि तेच कारण बनतंय. डॉट चेंडू येताना खूप चांगले षटक नक्कीच
जबरदस्त षटक हाताळलं जातोय, कारण की डॉट चेंडू हे गोलंदाजाचं स्वप्न असतं. मी प्रत्येक चेंडू डॉट फेकीन. पुन्हा एकदा मिस टाइम झालाय. चेंडू खाली अमित स्वतः जातोय. बघूया. आणि झेल मात्र टिपला जातोय. प्रॅक्टिस खूप महत्वाची असतं. अशा प्रकारचे झेल जेव्हा उठतात तीच प्रॅक्टिस पाहायला मिळाली. खूप चांगल्या पद्धतीने झेल शेवटपर्यंत नजर ठेवली चेंडूवर आणि झेल टिपला गेला. तर आणखीन एक विकेटचं पतन होतंय. विकेट जर पाहिला तर विकेट क्रमांक 3 या ठिकाणी बाद होताना आपण पाहतोय. तो म्हणजेच अनंता. येस, अनंताचा जर विचार केला तर नक्कीच महाराष्ट्र पोलीस कार्यरत नक्कीच पाहायला मिळत आहेत. अनेक बांधव आहेत जे आपल्याला पाहायला मिळत आहेत आपले कार्य करत असताना. मात्र 24 तास त्यांची ड्युटी आणि या 24 तासातनं कुठेतरी थोडासा वेळ काढत असताना आणि दोन बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. ओहो, फटका फसलाय. पुन्हा एकदा चेंडू खाली. साहिल काही जबरदस्त जज करतोय चेंडूला आणि इथे मात्र विपुलला माघारी परतावं लागेल. गडी बाद होतोय. सर, पाहिलं तर कव्हर रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता आणि तदनंतर चेंडू थोडासा एलिव्हेशन कमी भेटला. चेंडू इनफिल्ड मध्ये राहिला. इनफिल्ड मध्ये मात्र साहिल होता त्या ठिकाणी. चांगल्या पद्धतीने चेंडूला पकडला गेला आणि झेल मात्र टिपला जातोय साहिलच्या माध्यमातून. गडीचं पतन होईल. गडी जर पाहिलं तर आतापर्यंत 4 गडी बाद झालेले आपण पाहतोय. नवीन फलंदाज मिस्टर सुमित मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. इथे मात्र चेंडू हवेत निघून जाईल. नो डाऊट. क्या बात आहे. जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. सुमितच्या बॅट मधून येतोय षटकार. सुमित मात्र गेल्या पहिल्या चेंडूवर षटकार मारतोय. आल्या असं वाटलं होतं ड्रेसिंग रूम मधून सेट झालाय की काय. बघूया पुढचा चेंडू असेल. फटका तर चांगला आहे. इथे मात्र हा देखील लाफ्ट केलाय चेंडूला. चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. 2 चेंडू मध्ये 10 धावा. जबरदस्त फलंदाजी. मात्र आक्रमकता माझ्यामध्ये आहे आणि आक्रमकता मी वापरणार आहे हे मात्र या ठिकाणी पाहायला मिळते सुमितच्या बॅट मधून. धावांची संख्या जर पाहिली तर धावांची संख्या 50 पूर्ण म्हणजे 51 धावा होत आहेत आपल्या संघाच्या. खूप वेगाने धावा जमवल्या आहेत आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला सुमित आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला मिस्टर शुभम. पुन्हा एकदा सुमित ला पाहायला मिळेल. आता मात्र कमबॅक करतोय गोलंदाज. जबरदस्त रीतीने शेवटचा चेंडू हाताळला. खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. ओव्हरची होईल समाप्ती. इथे मात्र आपण पाहतोय 4 षटक कंप्लीट झाले आहेत. उर्वरित 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 12 चेंडू मध्ये जास्तीत जास्त टार्गेट ठेवण्याचं काम आपल्याला पाहायला मिळेल. आंबेडकर नगर ब्लू स्टार हा संघ ज्या पद्धतीने फलंदाजीसाठी उतरलाय. खूप चांगली फलंदाजी केली मिस्टर प्रथम यांनी. तदनंतर सुमित देखील दर्शवतोय आतापर्यंत चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय. तर हे 2 बॅटरने थोडंसं इम्प्रेस केलाय या मैदानावर. अजूनही जर पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. राकेशला पाहायला मिळेल. तर फलंदाजी ट्रॅकवर फलंदाज जर पाहिला तर मिस्टर शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या हाताचा फलंदाज आहे.
स्ट्रोक मारण्याची क्षमता ह्याच्याकडे देखील आहेत, मात्र राकेशच्या विरोधात कशा प्रकारची फलंदाजी होईल. ओहो क्या बात आहे. पहा मारल्यानंतर चेंडूला पाहिलं देखील नाहीये, कारण की जाणीव होती स्ट्रोक मध्ये इतका दम होता की चेंडू सरळ सीमारेषे पार पडला. चेंडू निघून जातोय, 6 धावांसाठी येतोय षटकार. क्या बात आहे. तर राकेशच्या पहिल्या चेंडूचं स्वागत 6 धावांनी करतोय मिस्टर शुभम. बरेच एकदा हा देखील फटका चांगला आहे, मात्र चेंडू क्षेत्ररक्षकात जवळ जाऊन थांबतोय. 1 धाव तर कंप्लीट केली, दुसरी धावाचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. या 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 59 धावा स्कोरबोर्डवर. जी धावसंख्या अचीव केली होती, पाहिली होती नक्कीच कर्णधारांनी फलंदाजी करताना आम्ही 50-55 धावा पूर्ण करू, ती मात्र क्रॉस केले. पुन्हा एकदा फटका दमदार आहे, फ्लाइटेड 6 पाहायला मिळेल. क्या बात आहे. जबरदस्त फटकेबाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. या 6 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 65 धावा स्कोरबोर्डवर लागतायत. जबरदस्त प्रहार केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. 2 बॅटर आहेत, एका बाजूला पाहिलं तर मिस्टर शुभम, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मिस्टर आपण पाहतोय सुमित. दोन्ही एकाच राशीचे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज मात्र जबरदस्त बॅट मधून रन्स काढताना आपण पाहतोय. तर तिसऱ्या बाजूला राकेश कमबॅक करेल का या पुढच्या चेंडूवर. ओहो खोलवर डब्याचा चेंडू होता, मात्र जबरदस्त रीतीने खेळून काढला. आणखीन एक दमदार चौकार येईल. क्या बात आहे. हा देखील चौकार येतोय आणि या चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या वाढली जाईल. आता मात्र 69 धावा या ऐकूया डीजेला. थँक्यू. पुन्हा एकदा देखील चेंडू हाफ ट्रॅकर होता, शॉर्ट पिच चेंडू, मात्र बॅटची एज लागते आणि स्वतः फलंदाज निघून येतोय मैदानाच्या बाहेर. हे स्पोर्ट्समन स्पिरिट असणं खूप गरजेचं आहे, तेच मात्र दाखवलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं शुभम याला सुरेख रीतीने खेळ केली. शुभमचा जर विचार केला तर आपल्याला पाहायला मिळते शुभमच्या माध्यमातून 11 चेंडूमध्ये 32 धावांचं तब्बल योगदान दिलंय शुभम यांनी. जोरदार टाळ्या शुभमसाठी. खूप चांगली या ठिकाणी फलंदाजी, आक्रमकता दाखवली. काय ते षटकार पाहायला मिळाले. नक्कीच बॉडी लँग्वेज पाहिली तर टायमिंगच्या जोरावर आणि ताकद कमी वापरली जाते, मात्र फटकेबाजी खूप चांगली आहे. नक्कीच जर पाहिलं तर संदीप याचा चिरंजीव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर फलंदाज पाहतोय आपण यश, आणि असे कधीच चित्र पाहायला मिळत आहेत जेव्हा जेव्हा आपण पाहतोय की वडिलांसोबत मुलाला देखील चान्स मिळते खेळण्यासाठी. हे मात्र फटका चांगला आहे. चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक चूक करणार नाही. इथे मात्र विकेटचं होईल पतन. यश बॅक टू द डग आउटला येताना गडी बाद. अजूनही जर पाहिली तर स्थिरावलेलं आहे 69 या आकड्यावर. ज्या पद्धतीने फटकेबाजी केल्या तर चौकार षटकार नक्कीच मारला होता. यश देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र मिस टाइम झाला. आणि तदनंतर पाहिलं तर चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय विकेटचा पतन झाला. नवीन फलंदाज बॅटल मैदानाच्या आतमध्ये राहुल आहे, मात्र स्ट्राईक जर पाहिली तर 6 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि स्ट्राईक सुमितकडे आहे. सुमितच्या बॅट मधून आधी देखील आपण एक चौकार एक षटकार पाहिलाय. जबरदस्त पद्धतीने त्यांनी खेळून काढलेले हे 2 फटके पाहायला मिळालेत. आता मात्र पाहायला मिळेल अजूनही जर पाहिलं तर 6 चेंडू त्याच्याकडे आहेत.
6 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील? 69 धावा आतापर्यंत जमवल्या जात आहेत. फटका तर चांगला आहे. इथे मात्र चेंडू हवेत निघून जाईल का? यस, चौकार येतोय. शेवटच्या क्षणापर्यंत पाहायला मिळाला आणि 4 धावांनी 4. थँक्यू. तर अमित गोलंदाजी मार्कवर आलाय. पहिल्या चेंडूवर सुमित चौकार मारतोय. 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 73 धावा आतापर्यंत जमवले जात आहेत. 4 चेंडू खेळलाय सुमित. ज्या पद्धतीने आपण पाहतोय षटकार चौकार आणि चौकार अशी आक्रमकता दाखवलाय. पुन्हा एकदा देखील चौकार येईल. डीप थर्डमॅनच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषे पार 4 धावांसाठी. इथे मात्र चौकारांची आतिषबाजी करतोय, कारण की आतापर्यंत सुमितचा विचार केला तर त्याने 3 चौकार खेळलाय आणि आजच्या दिवसातील जर पाहिलं तर हायएस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच ब्लू स्टार संघाचा 77 धावा. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघूया किती धावा जमवल्या जातील. मोठं डोंगर नक्कीच उभारलं जाईल का याकडे लक्ष असेल. आणि थोडस लेट बॅट केली. इथे मात्र 1 धाव कंप्लीट केला जातोय. दुसरी धावाचा प्रयत्न आहे. दुसरी धाव घेताना यस 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा कंप्लीट आहेत. 78 धावा आतापर्यंत जमवले जात आहेत. 78 रन्स. 79 धावा 79 धावा स्कोरबोर्डवर आहेत. 2 धावा या ठिकाणी काउंट केल्या गेल्या आहेत. अजूनही जर पाहिलं तर चेंडूचे खेळ शिल्लक आहेत 3. फटका तर चांगला आहे. कार्पेटच्या रोल करत साह्याने चेंडू येतोय. जोपर्यंत चेंडू फेकला जाईल तोपर्यंत आपण पाहतोय धावसंख्या या ठिकाणी उभारली जाते. 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 81 धावा आतापर्यंत जमवली जात आहेत. आजच्या दिवसातील हाय स्कोर आहे. नक्कीच असं वाटलं होतं पहिला गडी बाद झाला होता संदीप. तदनंतर असं वाटलं होतं की धावसंख्या डगमगेल, मात्र प्रथमने जी सुरुवात केली तदनंतर सुमितने जबरदस्त रीतीने कामगिरी केली आणि जर पाहिलं तर मिस्टर शुभम याची खेळी देखील जबरदस्त राहिली. असे 3 बॅटरने आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने धावसंख्या जमवली. पुढे एकदा सिंगल रनाचं डबल मध्ये आणि डबलचं टेबल मध्ये कन्वर्ट केलंय. क्या बात आहे. 3 धावा घेतल्या जात आहेत. या 3 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 84 धावा. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असेल या इनिंग मधला. कुमलत चांगल्या पद्धतीने मात्र धावा जमवल्या आहेत. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. नवीन फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये ज्याने एकही चेंडू फेस केलेला नाही असा राहुल आपल्याला पाहायला मिळेल. बघूया राहुलकडे शेवटचा चेंडू असणार आहे. फुलटॉस चेंडू आहे. सोडणार नाही हा आक्रमकता दाखवीन. इथे मात्र 1 धाव पूर्ण केले. दुसरी धावचा प्रयत्न असणार आहे आणि दुसरी धाव घेताना गडी बाद होतोय. 1च धाव मिळेल. 85 धावा स्कोरबोर्डवर आहेत आणि 86 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं जातोय. आजच्या दिवसातील हाय स्कोर आहे 86 धावा. चेसेबल होऊ शकते, मात्र फलंदाजी तशी करावी लागेल. नक्कीच जे काय आहे ते ऐकण्यासाठी आपण मात्र थोडंसं कॉम्बॉक्स मध्ये चेंजेस करणार आहोत. आपल्यासोबत राहुल सर जोडले जातील. एक सुरेख आवाज मात्र आपल्याशी जोडले जातील. तोपर्यंत जाऊया आपण डीजे मास्टर कडे आणि पुन्हा या मैदानाच्या आतमध्ये. यस डीजे.
संतोषजी पाटील सर. वळूया सामन्याकडे. विजयाकरता आव्हान जर आपण बघितलं तर आजच्या दिवसातील हाईट स्कोर आपण पाहतोय 86 धावेचं टार्गेट. पहिला चेंडू अजय मसेचा स्ट्रोक उंच उडालाय. ॲबिलिटी आहे अजय मसे ब्रँडच्या माध्यमातून पहिला षटकार. संदीप यांचं स्वागत आपण पाहतोय अजय मसे यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू षटकार. दुसरा चेंडू आपण पाहतोय सिल्ले मिडॉन मध्ये. हा चेंडू एक धाव मिळते. या चेंडू मध्ये 7 धावा धाव फलकावरती लागले गेल्यात. 86 धावेचा पाठलाग 6 षटकार मध्ये करायचा आहे. अर्थात 14.33 एवढ्या सरासरीने जावं लागेल. यावेळेस राकेशला आपण पाहतो. चेंडू हवेत आहे. शतरक्षक चेंडू खाली अँड यट्स इज टेकन. गोल्डन डक वरती राकेश गॉन. यशला आपण बघितलं सुंदर रीतीने झेल या ठिकाणी परिपूर्ण केला. चांगली गोलंदाजी. षटकार नंतर कमबॅक पाहायला मिळाला. संदीप यांच्या माध्यमातून अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जातं. अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे आणि तोच अनुभव या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या पाठीशी घेऊन गोलंदाजी करताना. नवीन फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळते. रुपेश तिसऱ्या क्रमांकावरती दाखल होते फलंदाजी करण्याकरता. आई गौराई या संघाच्या माध्यमातून बिलॉंग करताना आपण पाहतोय बॅटर रुपेश. त्यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय. चेंडू यस्टिनच्या वरून या ठिकाणी डिलिव्हर होताना पाहायला मिळाला. चेंडू जर आपण बघितलं तर या ठिकाणी डॉट बॉल मध्ये कन्व्हर्ट होताना आपण पाहतोय. चौथा चेंडू. यावेळेस 5व्या चेंडूवरती आपण पाहतोय बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. एक धाव मिळते ती म्हणजेच बॅटर रुपेशला आणि स्कोर कार्ड एका धावेसहित जाऊन पोहोचलाय 8 या धावफलकावरती. पहिल्या षटकातील आतापर्यंत 5 चेंडू संदीप यांनी परिपूर्ण केलेत आणि धावा खर्च केल्यात 8. त्याच्यामध्ये 1 विकेट राकेशचा आपण बघितला. या षटकातील P1 मधील 6वा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज संदीप. यावेळेस लोअर फुलटच चेंडू होता. ऑन साइडला दिशा दिली अजयने. 1 धाव जरूर परिपूर्ण होताना आपण पाहतोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. पहिलं षटक परिपूर्ण होताना आपण पाहतोय आणि 9 धावा धाव फलकावरती लागले गेलेत. 1 गडी बाद 9 आई गौराई. षटक क्रमांक 2 मध्ये या ठिकाणी गोलंदाज येतोय तो म्हणजेच प्रथम. कशा अनुषंगाने या ठिकाणी गोलंदाजी करेल. फलंदाजीमध्ये आपण बघितलं प्रथमचं योगदान त्याने दिलं. 22 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. अवघ्या 7 चेंडू मध्ये 200च्या स्ट्राईक रेटने त्याने लगावले गेले 3 षटकार. तोच या ठिकाणी येतोय गोलंदाजी करण्याकरता. पहिला चेंडू. यावेळेस गती होती चेंडू मध्ये परंतु दिशा नव्हती आणि याच कारणास्तव पंच पॅनलाइज करतायत. व्हाईट बॉल चा इशारा ठिकाणी पंचांनी दिला. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले दुहेरी आकड्यावरती 10 रन या ठिकाणी लागले गेल्यात. 86 धावेचा पाठलाग करायचा आहे. अजय मसेला आपण पाहतोय कॅलिबर बॅटर बिग हिटर आपण पाहतोय. अजयकडे क्षमता आहे परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय. हॅलो
यावेळेस अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय संदीप यांना चेंडू निर्धाव मध्ये या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिला चेंडू आपण बघितला वाईड आणि तदनंतर एक चांगला चेंडू प्रोड्यूस केला गेलाय. गोलंदाज प्रथमच्या माध्यमातून अष्टपैलू नेतृत्व करताना आपण पाहतोय. समोर अजय मसे हा बॅटर कशा अनुषंगाने फलंदाजी करेल. पहिल्या चेंडूवरती षटकार त्याने लगावला होता. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय सुंदर रीतीने पाहायला मिळाला. फेअर डिलिव्हरी या ठिकाणी पंच घोषित करतायत. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळाली आणि सुंदर रीतीने टप्पा पाहायला मिळाला. एक गोलंदाज म्हणून बेस्ट अँड बेटर लेंथ लाईन अर्थात ऑफ स्टंपच्या बाहेर लेंथ टू लेंथ गोलंदाजी करणे आणि तेच या ठिकाणी आपण बघितलं. गोलंदाज प्रथम कडून 2 चेंडू योग्य रीतीने हाताळले गेलेत. या षटकातील तिसरा चेंडू आपण पाहतोय. 10 धावा धाव फलकावरती आहेत. समोर बॅटर अजय मसाय. फुलटच चेंडू या ठिकाणी फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये फटक्यामध्ये होती थोडीशी कमी आणि क्षेत्ररक्षक हितेशने दिले झेल टिपण्याची हमी. गॉन. में जब ये गाना बजेगा ऑन द फ्लोर आना पड़ेगा, लुंगी को उठाना पड़ेगा, स्टेप करके दिखाना पड़ेगा. थोड़ा रंग घुमा के अन्ना की जैसा चश्मा लगा के कोकोनट में लस्सी मिला के आ जाओ सारे मूड बना के. थोड़ा रंग घुमा के अन्ना के जैसा चश्मा लगा के कोकोनट. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज प्रशांत 4थ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता आई गौराई संघाच्या माध्यमातून बिलॉंग करतायत. प्रथम चांगली गोलंदाजी करतो आतापर्यंत. पहिला चेंडू वाईड वगळता काही सुरेख रीतीने आपण पाहतोय षटक पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. यावेळेस फुलटच चेंडू पाहायला मिळाला पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट अलॉंग द ग्राउंड. एक धाव परिपूर्ण करतोय आणि धावा लागल्या धाव फलकावरती त्या म्हणजे 11 रन. षटक क्रमांक 2 मधील आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत आणि फक्त 2 धावा दिल्यात. त्याच्यामध्ये एक विकेट आपण पाहतोय प्रथमच्या अकाउंट वरती जमा आहे. चांगल्या रीतीची गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाजी करताना सुंदर रीतीने जम्प पाहायला मिळते एक लॉंग रनअप ओव्हर द विकेटने. या ठिकाणी आपण पाहतोय नो बॉलचा इशारा फर्स्ट बीमर आणि यावेळेस आपण पाहतोय 6 धावा येताना फलंदाज रुपेशच्या बॅट मधून षटकार. सतरा धाबा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. नो बॉल या ठिकाणी फ्री हिट असेल या चेंडूवरती. समोर आपण पाहतो बॅटर रुपेश कडे या ठिकाणी सुवर्ण संधी आहे. फ्री बॉल टप्पा चूक ठेवला. बॅटची इनसाइड एज आपण पाहतोय. एक धाव जरूर या ठिकाणी परिपूर्ण झाली आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 18 या आकड्यावरती 19 आकड्यावरती 19 रन या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 19 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत 5 चेंडू फेकून झालेत. षटक क्रमांक 2 मधील प्रथम हा गोलंदाज आपण पाहतोय. तर समोर आपण पाहतो बॅटर प्रशांत. यापुढे सरळ डाव ऑन द ग्राउंड कायरन पोलार्ड कॉपी बुक स्टाईल मध्ये हा येतोय उत्तुंग षटकार. स्कोर कार्ड फ्लाय झालाय. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण झालाय आणि धावा लागल्या. 2 षटकानंतर आई गौराई हा संघ जाऊन पोहोचलाय. 2 गडी बाद 25 धावा. येणारे चेंडू आहे 24 आणि 61 धावेचं टार्गेट समोर. तोपर्यंत या ऐकूया संगीत कक्षामधून एक सुपर हिट सॉन्ग.
येणारे चेंडू 24-61 धावेचं टार्गेट समोर आपण पाहतोय. 15.25 एवढ्या सरासरीने जावं लागेल धावांचा पाठलाग करताना आणि ती अबिलिटी आपण पाहतो रुपेश आणि प्रशांत या दोन फलंदाजांकडे आहे. स्लोवर चेंडू होता ऑन साइडला स्मॅश केलं इनटू दी गॅप मध्ये ॲज अ स्वीप ॲज अन एरो बाणासारखा गतिवान वेगवान चौकार. रुपेशच्या बॅट मधून चौकार आपण बघितला. सुंदर रीतीने स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळालं. धावा लागल्या धाव फलकावरती 29-29. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि 29 जानेवारीला आपण बघितलं 2023 मध्ये भारतीय महिला संघाने प्रथमतः अंडर 19 विश्वचषक जिंकला आणि बलाढ्य इंग्लंड संघाला पराभूत केलं होतं आणि वर्ल्ड रेकॉर्ड हा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. कारण की एक काळ असा होता की स्त्री फक्त घर मूल आणि चूल याच करता मात्र संबोधली जायची, परंतु आज महिला क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा दबदबा आहे. यावेळेस गुड नॉट टेक और प्रशांत का पावरफुल हिट षटकार देख यस डीजे. स्कोर कार्ड 36 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाले त्या षटकातील. येणारे चेंडू आहेत 21 आणि 50 धावेचं लक्ष अजून देखील समोर आहे. गोलंदाज या ठिकाणी मार्गस्थ संदीप. पुन्हा द फुल टच चेंडू ऍक्शन पॅक कॅलेंडर स्ट्रोक कट कॉपी अँड पेस्ट बॅक टू बॅक षटकार. इलाची का पेड़ा लगाया जब गोरी का यार बलम सर से धन्यवाद डीजे. धावफलकावरती आपण पाहतोय 42-42 धावा लागल्या गेल्या. येणारे 20 चेंडू आणि 44 धावेची गरज. यावेळेस बॅकफुटला गेला चेंडूला गॅप मध्ये पाडण्याचा प्रयत्न. फ्लॅट सिक्सर 3 इन अ रो बॅक टू बॅक अँड अगेन बॅक टू बॅक 3 लगातार षटकार. आतापर्यंत आपण पाहतोय प्रशांत षटक क्रमांक 2च्या 6व्या चेंडूवरती षटकार. तदनंतर आपण पाहतोय लगातार 5 षटकार येता काय अफलातून प्रदर्शन. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा कारनामा करेल का यावर प्रश्नचिन्ह निर्माण आहे. स्कोर कार्ड जर आपण बघितलं तर 54 धाव फलकावरती 54 प्रोग्रेस कार्ड वरती लागला गेलाय. येणारे चेंडू आहेत 18 आणि 32 धावेचं टार्गेट समोर. 18 चेंडू आणि 32 धावेची गरज. एकोणतीस धावेचं षटक आपण पाहतोय. या षटकामध्ये लगातार 4 आणि दुसऱ्या षटकातील 6व्या चेंडूवरती षटकार. 5 चेंडूमध्ये 5 षटकार आतापर्यंत आपण पाहतोय. प्रशांत त्यांच्या बॅट मधून 6 चेंडूवरती 6 षटकार येतील का. आपण पाहिलं होतं केतन मात्रे पवन केने विरुद्ध 5 चेंडू 5 षटकारांनी 6वा चेंडू फॉरवर्ड डिफेन्स केला घनिष्ठ मित्र. यावेळेस आपण पाहतोय सुंदर रीतीने ऑन साइडला खराब क्षेत्ररक्षण चेंडू 1 बाउन्स चौकार. पवन सूद 4 धावा.
जे 58 धाबा धाव फलकावरती लागले गेल्यात. म्हणतात ना, मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता मेरे दोस्त, हौसलों से उडान होती है. आणि तो हौसला या ठिकाणी आपण पाहतोय. हे दोन फलंदाज रुपेश आणि प्रशांत अधिराज्य गाजवतायत. षटकार चौकार यांची आतिषबाजी करतायत या पवनसूत नवलीच्या मैदानावरती. यावेळेस डाऊन द ग्राउंड ऑन साइडला मिडॉनच्या डोक्यावरून हा येतोय रुपेश नावाचा ब्रँडेड A1 पवनसूत. षटकार. स्कोर कार्ड 64. काय कमालीची आतिषबाजी आपण पाहतो. रुपेश आणि प्रशांत हे दोन फलंदाज अधिराज्य गाजवत आहेत. काय सुंदर रीतीने षटकार चौकारांची आतिषबाजी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू चौकार येणारे आपण बघितले होते. मागील 8 चेंडूंमध्ये तब्बल 39 धावा जमवल्या गेल्यात. एक्सपेन्सिव्ह ठरले गेले. धावा लागल्या 64. येणारे चेंडू आहेत ते म्हणजे 16. 22 धावेचं टार्गेट समोर. सामना होता कुठे, सामना आला कुठे, पश्चात्तापाला वेळ नाहीये या ठिकाणी. 65 ऑन बोर्ड. 65 धावा धाव फलकावरती. यावर आपण पाहतोय प्रशांत आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 5 षटकार मारण्याचा कारनामा केलाय. 6 चेंडू मध्ये 6 षटकार मारण्याचा कारनामा करेल का, यावर क्वेश्चन मार्क, प्रश्नचिन्ह. टाळ्यांचा गजर येतोय प्रशांतच्या करता. या चेंडूवरती षटकार मारेल का, अधिराज्य गाजवेल का, रेकॉर्ड करेल का, क्वेश्चन मार्क. यावेळेस आपण पाहतोय रेकॉर्ड होणार नाहीये, परंतु कमालीचे फलंदाज आपण पाहतोय. लगातार 5 षटकार मारणे फार कठीण आहे, परंतु इथून आपण पाहतोय सोपं केलं गेलंय प्रशांतच्या माध्यमातून. 66 धावा, 6 रन प्रोग्रेस कार्ड वरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 4 मधील 4 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. येणारे चेंडू 14 आणि 20 धावेचे टार्गेट समोर. गोलंदाज आपण पाहतोय प्रथम या षटकातील 5वा चेंडू घेऊन, तर समोर बॅटर रुपेश. अकुटपता चेंडू हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलाय सुंदर रीतीने. रुपेशला लागली होती धावांची भोग आणि त्याने चेंडूला केलंय हुक. षटकार. चांगल्या रीतीने आपण पाहतोय. दुसरा विकेट जर आपण बघितला तर 10 या धावसंख्येवरती गेला होता आणि तदनंतर पार्टनरशिप बघा, तब्बल आपण पाहतोय 62 धावांची पार्टनरशिप रुपेश आणि प्रशांत यांच्यामध्ये आपण पाहतोय. येणारे चेंडू 13 आणि 14 धावेचं टार्गेट हे समोर. गोलंदाज प्रथम ओव्हर द विकेट. यावेळेस देखील ऑन साइडला गोइंग 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 अँड गॉन. सेंसेशनल स्ट्रोक. सूट तलहारी फट्टे मारती फिलौरी जुगनी मेल मेल के कूंद बांध के चक चकोटे जावे. 16 चेंडूंमध्ये 68 धावेची पार्टनरशिप रुपेश आणि प्रशांत यांच्याकरता टाळ्यांचा गजर होऊ दे. काही सुरेख फलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातील सर्वात मोठी टोटल इझिली चेस होऊ शकते हे दर्शवून दिलं जात आहे. क्रिकेटमध्ये कुठलीच मोठी धावसंख्या चेस होऊ शकत नाही हे दर्शवून देताना आपण पाहतो. आत्मविश्वास फारच महत्वाचा आहे. जिद्द, चिकाटी, मेहनत या 3 गोष्टी घ्या, विजय तुमचा निश्चित. आणि नेहमीच म्हणतात ना की या 3 गोष्टी तुम्हाला गुगलच्या प्ले स्टोर वरती मिळणार नाहीयेत, ते तुम्हाला स्वतःला अद्ययावत करावे लागतील. जिद्द, चिकाटी, मेहनत, तेच आपण पाहतोय. स्कोर कार्ड 79 ऑन बोर्ड. 19 धावा. इथून फक्त 7 धावेचे टार्गेट समोर आहे. ऑन साइडला या ठिकाणी लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आपण पाहतोय. 1 धाव जरूर परिपूर्ण झाला. धावफलकावरती 80 धावा या ठिकाणी लागल्या गेल्यात. 6 धावेचं टार्गेट
इथून समोर आहे. स्टायलिश फिनिश पाहायला मिळेल का? आजकाल मात्र फॅशन बनत चाललंय MSD कॉपी बुक स्टाईल मध्ये आपण पाहतोय. यावेळेस टप्पा चूक ठेवला आणि यस या ठिकाणी आपण पाहतोय विकेटचं पतन. कॉट बिहाइंड होताना प्रशांत यांच्या खेळीला पूर्ण विराम, फुल स्टॉप, गॉन. नऊ चेंडू या ठिकाणी फेस केलेत, ते म्हणजेच प्रशांत यांनी आणि 33 धावाची झंझावती खेळी त्यांच्या बॅट मधून आली. आमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवत आहेत आमचे गुणलेखक आदरणीय यश पाटील, आमचे डिजिटल स्कोरर या ठिकाणी आदरणीय नीरज तळेले, आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय आमचे या ठिकाणी कॅमेरेमॅन या ठिकाणी पाहायला मिळत आहेत अनुरागजी चव्हाण, ब्रँडअप कमारे यांना आपण पाहतोय. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूब वरती लाईव्ह प्रक्षेपण. यावेळेस आपण पाहतोय बॅकफुटला गेला आणि तदनंतर लेट कटच्या स्ट्रोक मध्ये कन्वर्ट केला. एक धाव जरूर पाहायला मिळते. धाव फलकावरती आपण जर बघितलं तर धावा लागल्यात 81. 81 धावा कंपल्सरी चेसिंग आहे, अर्थात या धावा तुम्हाला कराव्याच लागतील. षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे. यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अनंत पागे यांना आपण पाहतोय. महाराष्ट्र पोलीस त्या ठिकाणी डीप फॉरवर्ड लेग मध्ये एक धाव परिपूर्ण होताना आपण पाहतोय आणि धावफलकावरती धावांची गती जाऊन पोहोचलंय 82 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. एडोरे चेंडू आहे 7 आणि 4 धावेचं टार्गेट हे समोर आपण पाहतोय. संदेश यांचा शेवटचा चेंडू यावेळेस सुंदर रीतीने आपण पाहतोय गॅप मध्ये चेंडू डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला या ठिकाणी चौकार अमितच्या बॅट मधून खेळ खल्लास होताना आपण पाहतोय. अभिनंदन आई गौराई अँड हार्ड लक आंबेडकर नगर ब्लू स्टार टीम. लब्बा सूट दा लहारी हट्टे मारती फिलोरी जुगनी मेल मेल के कूंद बांध के चक चकोटे जावे. चला आंबेडकर नगर ब्लू स्टार संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी यायचंय. आपल्याला सन्मान चिन्ह या स्पर्धेच्या माध्यमातून पवन सूत क्रीडा मंडळ लवली यांच्या आयोजित भव्य स्पर्धेमध्ये आपण सन्मान चिन्ह हे वितरित केलं जाईल. त्याकरता प्लीज आंबेडकर नगर ब्लू स्टार संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स कडे या.